या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। सोलापुरात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याच्या विरोधात मर्याई चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। युवा भीमसैनिक आक्रमक झाले असून साखळी आंदोलन व रास्ता रोको करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे। सचिन शिराळकर यांच्या नेतृत्वाखाली हे साखळी आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला आहे। यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माफी मागो, माफी मागो, माफी मागो, माफी मागो, माफी मागो, माफी मागो। या बीजेपी सरकारचं या केंद्र सरकारचं प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन व सर्व भीमसैनिकांना मानाचा जय भीम। देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केले कि आंबेडकर 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 क्या लगा रखे हो, अगर इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता, तर त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्या अमित शहाला या माध्यमातून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची हजारो वर्षाची गुलामगिरी संपवून आम्हाला बंधुत्व, स्वतंत्र, समता मिळवून दिली, हीच आमचं जिवंतपणीचा स्वर्ग आहे, तर आम्हाला तुझ्या त्या देवांचा स्वर्ग नको आहे, एवढंच सांगून मी त्याचा जाहीर निषेध करतो। जय भीम, जय संविधान। आज या ठिकाणी जे देशाचे गृहमंत्री अमित शाह जे बाबासाहेबाबद्दल एकेरी भाषेत जे उल्लेख केला आहे त्याच्याबद्दल आम्ही आज मर्याई चौका येथे दादर विभाग युवा भीमसेनाच्या वतीने साखळी आंदोलन केलेलं आहे। त्या अमित शहाला एवढंच सांगायचं तुमच्या माध्यमातून की जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही तोपर्यंत नाही आंदोलन होत राहतील। माफी मागो, माफी मागो, अमित शाह माफी मागो। मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे, अमित शाह राजीनामा द्या। आजचं आंदोलन हे साखळी आंदोलन होतं की जे अमित शहानं जे बाबासाहेबांबद्दल एकेरी शब्दात जे बोललेलं आहे, बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर क्या लगा रखे हो, 7 जन्म काढा, ते जे बोलले वक्तव्य ते अक्षरशः चुकीचं आहे। आणि मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून हेच सांगतो की अमित शहाने राजीनामा द्यावा, याच तुमच्या माध्यमातून मी हे करतो। जय भीम। तमाम भारतातल्या आंबेडकर प्रेमींना आणि भीमसैनिकांना माझा मानाचा जय भीम। खरं तर 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, पण त्या स्वातंत्र्यानंतर फक्त भारत स्वतंत्र होऊन या देशातला 18 पगड जातीचा तमाम दलित हा पारतंत्र्यातच होता। 26 जानेवारी 1950ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन आम्हाला स्वातंत्र्य केलं। या 18 पगड जातीच्या लोकांना मोकळा श्वास मिळवून दिला। त्या बाबासाहेबांच्या विरोधात, त्या बाबासाहेबांच्या नावाला पॅशन म्हणणारा अमित शहा, आमचं दुर्दैव आहे की आमच्या देशाचा तो गृहमंत्री आहे, त्याच्या त्या वक्तव्याचा निषेध म्हणून मी असं म्हणेन, अमित शहा म्हणतात की आंबेडकर एक पैशन है, तर शाहजी, अमित शाह ये पैशन नहीं, इस देश का शासन है, और सिर्फ शासन नहीं, हम सबका वो ऑक्सीजन है। इसलिए अगर इसके बाद अमित शाह तो छोड़ो, इस देश का कोई भी माइकल बाबा साहब अम्बेडकर के बारे में कुछ बात करेगा तो उसको ये लोकशाही का आंदोलन से तो तकलीफ होगी, पर उसके बाद भी अगर माफ़ी नहीं मांगी तो अभी ये महाराष्ट्र है, देश के इस कोने से उस कोने तक
ऐसे ही आंदोलन चलता रहेगा। आपको शासन करना है तो बाबा साहब अम्बेडकर के पाँव चाट कर ही शासन करना होगा, ये तय कर लो, यही बोलूँगा। और जाते जाते मैं इतना ही बोलूँगा, आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला जो संविधान दिला आहे तो फक्त संविधान नाही, तो आम्हाला आमच्यासाठी जगण्यासाठी दिलेला आत्मभान आहे, आमची ताकद आहे, आमची ऊर्जा आहे, आमचा श्वास आहे। संविधान असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, त्यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या कोणीही या देशातला मायकाला असेल, तो सत्तेतला असो नसो, पंतप्रधान असो, राज्यमंत्री असो, कोणताही गृहमंत्री असो किंवा तुम्ही कोणीही असो, तुम्ही बाबासाहेबांपेक्षा मोठं नाही, तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानापेक्षा मोठं नाही आणि कधीच होऊ शकत नाही। जोपर्यंत हा आंबेडकरवादी जिवंत आहे तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार, करणार आणि करतच राहणार। जय भीम।